श्री स्वामी समर्थ सर्वताईंना. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. बघा, 2 दिवसाचा व्हिडिओ आहे. शनिवार आणि रविवारचा व्हिडिओ आहे. आणि शुक्रवारी दुपारी मी काय केलं तर इडलीसाठी तांदूळ आणि डाळ भिजत घातली होती. मग संध्याकाळी वाटली आणि त्या वाटलेल्या बॅटरमध्ये ना 2-4 हिरव्या मिरच्या टाकल्या. हिरव्या मिरच्या जर टाकल्या तर पीठ चांगलं भिजतं आणि ते फुगतं पण, आणि इडली पण छान होते तसं. आणि परत पुन्हा मग शनिवारी सकाळी बघा, माझं सगळं काही बाहेरचं काम वगैरे सगळं झालं सकाळी की मग आंघोळ करून सगळ्यात अगोदर काय केलं, सांबारसाठी कुकर लावला. कारण त्या दिवशी मी काही दुसरा स्वयंपाक करणार नव्हते, कारण आम्ही इडली वगैरे करायचं म्हणलं तर बाकीचं काही भाजी चपाती मी करत नाही, फक्त इडली डोसा असं काही असंच करत असते. पण आज मी ठरवलं होतं नुसती इडलीच करायची, परंतु ते काय झालंच नाही. कारण अनुष्काला डोसे आवडतात, त्याच्यामुळे ती काय म्हणली मला डोसाच खायचा आहे. मग परत पुन्हा मग मी म्हणलं थांब जरा थोडंसं करू, पण तिला वाटायला लागलं मी करते का नाही की. तर बघा, छान असं इडली फुगली होती आणि बघितलं पण नव्हती, थोडीशी झाली, थोडंसं राहिलं होतं. म्हणून परत पुन्हा आणखीन 5 मिनिट लावलं आणि परत पुन्हा मग मी चटणी करून घेतली. तर तोपर्यंत अनुष्काला काही दम निघत नव्हता. इडलीचं एक भांडं झालं की परत पुन्हा ती काय म्हणली होती, मला एक भांडं झालं की मला डोसा करून दे. पण मी म्हणलं थांब आणखीन एक भांडं लावू दे, म्हणून इडलीचं आणखीन एक भांडं लावले. तोपर्यंत हिची गडबड चालली, मला डोसा खायचा आहे, मला डोसा खायचा आहे. म्हणून तिनं काय केलं माहिती आहे का, स्वतःच डोसा केला. म्हणली मी करते, कसं येत नाही बघू म्हणून. मग ती तवा घेतला, स्वतः ठेवला आणि तिनं स्वतः डोसा केला. तर काय डोसा छान झाला, तर काय आनंद गगनातच मावत नव्हता. मला करायचं आहे, मला खायचं आहे, मी स्वतःच करणार. कारण एक केले की बाकीचे तिनं सगळे मग ती स्वतःच केलं तिनं, मीच करणार आहे, मीच करणार आहे म्हणून. आणि बघा, मुलांना येत नसतं असं नसतं, कारण शिकल्यानंतर आणि आवड असल्यानंतर सगळं काही येत असतं. आता हिनं मला त्या तव्यावर पाणीसुद्धा टाकू दिलं नाही ना, कपड्यानं तवासुद्धा पुसू दिला नाही. ती म्हणली नाही मलाच करायचे, कारण तिनं सगळं स्वतः केलं, हात लावू दिलं नाही मला बॅटर बनवून. बाकीचं मात्र याच्या अगोदर सगळं मी केलं, पण ती काय भिली नाही, काय नाही, पोळल वगैरे असं काही म्हणणं नाही. पण छान केलं तिनं, खूप छान असं केले आणि मस्त डोसे केले. मग मला जाऊ द्या, करायला लागली ना. कारण कसं असतं, जेव्हा लेकरांची इच्छा असते, जेव्हा लेकरांची करण्याची आवड असते, तेव्हा करू दिलं तर ते शिकतात. आणि आपण जर जबरदस्ती त्यांना करायला लावलं तर मग ते शिकत बी नाहीत आणि त्यांची आवड पण निर्माण होत नाही. कारण कसं असतं, एकेका मुलींना आवड असते आणि एकेकाला कसं आवडच नसते, करायची इच्छाच नसते. पण कसं असतं, येत असतं बरं का, येत नाही असं नाही, सगळं येत असतं मुलींना. तर परत पुन्हा तिने डोसे करेपर्यंत मी काही केलं, चटणी करून घेतली. तर चटणीमध्ये थोडीशी डाळवं टाकलं, शेंगदाणे टाकले, हिरवी मिरची टाकली, लसूण टाकला आणि जिरे टाकून चटणी करून घेतली. तोपर्यंत बघा, या मॅडमचे मस्त असे डोसे तयार झाले होते. मॅडम काय उड्याच मारत होत्या टणटणा. लईच आनंद झाला होता तिला. आणि तिने कसं आहे माहिती आहे का, पहिल्यांदाच केलं होतं, कधी असं केलंच नव्हतं. कसं केल्यावर कसं काही नसतं, पण तिला मी केले असं तिला वेगळाच आनंद होता. त्याच्यामुळे तिच्या आनंदात मी पण खुश होते, सामील होते. तर सगळ्यांनी मिळून परत पुन्हा सकाळी जेवणच केलं म्हणायचं, नाश्ता वगैरे काही नाही. असं नाश्ता वगैरे नसतो आमच्यात, जेवणच असतं. तर त्या दिवशी डोसे, इडली, परत चटणी, सांबार असं केलं आणि जेवण करून घेतलं सगळ्यांनी. आणि दुपारी पण तेच केलं, कारण दुपारी डोसेच केले. इडलीचे कसं 2च भांडे लावले होते, त्यानंतर परत पुन्हा मग डोसेच केले. आणि परत पुन्हा बघा, हा जो व्हिडिओ आहे तो परत पुन्हा रविवारचा सकाळचा आहे. कारण त्या दिवशी संध्याकाळी खिचडी केली आणि आम्ही जेवण केलं, कारण संध्याकाळी काही मी भाजी चपाती केली नव्हती. तर परत पुन्हा हा जो बाकीचा व्हिडिओ आहे तो बघा, रविवारचा आहे. त्या दिवशी होता आमच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि आमच्या लग्नाला 19 वर्ष पूर्ण होऊन 20वं वर्ष लागलं होतं. तर बघा, सकाळी सकाळी दारात पाणी मारलं, झाडांना पाणी घातलं. झाडांना पाणी घातल्यानंतर सकाळी सकाळी दारात पाणी मारल्यानंतर
ते एक वातावरण वेगळंच असतं बघा. सकाळी सकाळी जर आपण सकाळी सकाळी पाणी नाही मारलं तर त्या दिवशी सकाळी वेगळंच वाटतं उठल्यानंतर, बघितल्यानंतर बाहेर दारात. आणि पाणी मारल्या मारल्या दारात आणि झाडाला पाणी घातलं आणि परत पुन्हा 2 मिनिटांनं बाहेर बघायचं. बघा किती छान वाटतं. एक वेगळीच ते वास पण येतो दारामध्ये, छान असा वेगळाच वास येतो आणि वातावरण पण वेगळंच होतं आणि एक मनाला वेगळाच आनंद वाटतो. त्यामुळं सकाळी सकाळी पाणी नक्की दारात मारत जा. झाडांना पण एखादं तरी दारामध्ये झाड लावायचं, कारण ती दारातलं हिरवं जी झाड असतं ते बघितलं का नाही वेगळंच वाटतं. मला तर असा वेगळाच आनंद होतो, भास होतो आणि मनाला माझ्या प्रसन्न वाटतं. तुम्ही पण करून बघा. त्या दिवशी मी रविवारी स्वयंपाक तर काही सकाळी केला नव्हता, कारण काय होतं, मिस्टरांचा उपवास होता. मग म्हणलं सकाळी स्वयंपाक कशाला करायचं, संध्याकाळी स्वयंपाक करावा आणि शांत असं उपवास सोडता येईल त्यांना. म्हणून मी काय केलं, साबुदाणाची खिचडी केली. शाबू भिजू घातला होता सकाळी, कारण त्यांच्याबरोबर आम्ही पण साबुदाण्याची खिचडीच खाल्ली. म्हणलं जाऊ द्या, आता काय करणार, स्वयंपाक नको करायचा, कारण दोघीसाठीच कशाला करायचं स्वयंपाक, त्यांचा तर उपवास आहे. म्हणून म्हणलं सगळा स्वयंपाक हा संध्याकाळीच करावा, म्हणून मी साबुदाण्याची खिचडी केली आणि आम्हीसुद्धा साबुदाण्याची खिचडीच खाल्ली. बाकीचं सगळं काही काम आवरलं, कारण आल्यानंतर परत पुन्हा संध्याकाळी थकवा येतो, कारण प्रवास करून आलं की थकवा येतो. म्हणून मी म्हणलं आधीच आवरावं, म्हणून किचनचा ओटा वगैरे सगळं काही आवरून ठेवलं आणि परत पुन्हा मग आम्ही पण दोघींनी साबुदाण्याची खिचडी खाल्ली आणि मग परत पुन्हा आम्ही गावाकडे जाणार होतो, कारण त्या दिवशी आमच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि आमच्या गावातल्या देवीचं आम्हाला दर्शन घ्यायचं होतं, म्हणून आम्ही गावाकडे गेलो. तर असा होता माझा रविवारचा दिवस. व्हिडिओ आवडल्यावर लाईक जरूर करा. सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब नक्की करा. तर सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.